सविस्तर सांगा तरी. कोणी म्हणू लागला आज 12 वर्ष झालं माझ्या घरी देवाचा पाऊल नाही, कोणी म्हणू लागलं बरेच दिवस झालं, कोणी म्हणू लागलं 5 वर्ष झालं, कोणी म्हणू लागलं 2 महिने झालं, देवाचा पाऊल सुद्धा आमच्या दारात नाही. तूच एकटीनं देवाला आकळलंस. सगळ्याचं घरानं ऐकून घेतलं आई साहेबानं. ऐका म्हणली, मग ऐकता का तुम्ही? आज 36 वर्ष झालं देवाचा पाऊल सुद्धा नाही म्हणजे माझ्या दारामध्ये. 16,107 पत्न्याचा हापत पड्या गेला आपण कुठं म्हणली. 36 वर्ष झालं एवढं वैभव सोडून एक पत्नी असली तर माणसाला घर सुटणं सुटायचे का? एक रात्रभर माणसाला कीर्तनाला येऊ वाटेनं झाले आणि त्याला एवढं वैभव. ते बी सेवा करणाऱ्या पत्न्या होत्या त्याला महाराज. हे आपले तरी बाया सेवा काय करणार आहेत आपली महाराज. 16,108 पत्न्या देवाची सेवा करत होत्या उभं टाकून रात्रंदिवस. सोन्याची द्वारका, एवढं वैभव, एवढं सोडून देवाला 36 वर्ष. त्यावेळेस त्या 16,107 पत्न्या म्हणल्या गेले कुठं भगवान हे तरी सांगा आम्हाला देवाचा पत्ता. हा तसं सविस्तर विचारा म्हणजे तुम्हाला पत्ता सांगते देवाचा, पण असं दंडकशाही करताना तर पत्ता सुद्धा सांगणार नाही. गोडी गोडीने पत्ता तरी विचारून घ्या म्हणली आई साहेबांनी. हे बघा म्हणले 36 वर्षापूर्वी भगवान परमात्मा 5 चपात्या बांधून निघाले. कुठं चालले म्हणून विचारलं तर मी नांदायला चाललो म्हणून. नांदायला चाललो म्हणून भगवान गेले 36 वर्षापूर्वी, अजून घरला परतले नाही. देव कुठं नांदतो? देव नांदतो फक्त संतांच्या घरी, कुठेही नांदत नाही ते महाराज. नांदी तया घरी दैवत पंढरीची, धन्याज दिन दरुशन संताचे. नांदी तया घरी दैवत पंढरीची, नांदी तया घरी दैवत पंढरीची. संतांच्या घरी नांदतो याच्या संशय घ्यायचा नाही. तेथे नांदे देव संधे नाही, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव. तेथे नांदे देव संधे नाही. निश्चित देव नांदतो. नांदणं म्हणजे सगळे काम करणं आले, एकच काम नाही. ती सून नवीन नांदा येत होती पहिलं महाराज. हे आताच्या हे सगळे काम त्यांनी सासूलाच नांदवायला. ते जुन्या काळातल्या सुनायचं सांगायला होतं मला. हे आताच्या सुना सासूलाच हाताखाली नांदवायला. जुन्या काळामध्ये सुन नांदायची महाराज, सगळे काम करावं लागायचे घरातली. सकाळी पाट उठून दळण, धुणं भांडे घासणं, सगळ्याच्या मागून सगळ्याला जेव घालून झोपणं. जसा देवनाथ महाराजाच्या घरी काम करायचे महाराज. देवानं पाटच उठायचं, पाट उठून कावडीनं अगोदर पाणी भरायचं, फुल पाणी भरून टाकायचं नाथ महाराजच्या वाड्यात. नाथ महाराजाला फुलं आणून द्यायचे. नाथ महाराजच्या घरी काही एकटे नाथ महाराज नव्हते. नाथ महाराजच्या घरी असे बरेच महाराज वारकरी राहत होते. 1 अन 2 नाही, वाडा भरलेलाच राहायचा 12 मेस. रोज नाथ महाराजच्या घरी पुराण व्हायचं. पुराण झालं की तूप पोळीचं जेवण रोज. आता तूप पोळीचं जेवण म्हणलं किती लोक येत असतात बघा बरं. पण जुन्या काळात जेवायला म्हणलं की लोक खाण्याच्या अपेक्षेनं का होईना याचीच महाराज. जेवायला बी मिळते आणि ऐकायला बी मिळते महाराज, दोन्ही काम. वारकरी काही तर पडूनच राहते तिथं महाराज. त्या वारकऱ्याची सुद्धा देवाला सेवा करायची. नाथ महाराजच्या घरी जे जे महाराज येतात त्या महाराजांची सेवा, त्याचे कपडे धुणं, नाथ महाराजाच्या घरचे सगळं धुणं उचलायचं. 10-11 वाजता सगळे काम आटपले की देवानं सगळं धुणं उचलायचं आणि गोदावरीवर न्यायचं आणि धुवून काढायचं सगळं धुणं नाथ महाराजच्या घरचं महाराज. वस्त्री गंगाती
गंगा तेरे धुता से. चंदन उगाळून देणं, फुलं आणून देणं, नाथ महाराजाच्या घरची सोय लावणं, स्वयंपाक तयार करणं, वाढणं, पतरवाळ्या उचलणं आणि गंगेवर नेऊन कपडे धुणं एवढे काम करायचे देवा. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 36 वर्ष देव नाथ महाराजाच्या घरी राबले. तुम्ही म्हणता नाथ महाराजाच्या घरी देव राबले, नाथ महाराज श्रीमंत होते म्हणून राबले, ब्राह्मण होते म्हणून राबले, असं आहे का काही? देवाला काही घेणं देणं नाही श्रीमंतीचं, उंच कुळाचा असू द्या की कोणी नीच कुळातला असू द्या. देवाला भेदभाव नाही. नाथ महाराज श्रीमंत होते म्हणून राबले नाही, तर नाथ महाराज संत होते, भक्त होते म्हणून त्यांच्या घरी राबले. मग गरीब भक्ताच्या घरी सुद्धा राबत होतो. ते चोकोबारायला श्रीमंत होते का महाराज? चोकोबारायची गरीब परिस्थिती. कुळ पाहिलं तर हरिजनाची चोकोबाराय महाराज. चोकोबऱ्यावर अशी परिस्थिती आली, रात्रंदिवस देवाचं भजन. एकदा असा प्रसंग आला, पंढरपूरची वारी जवळ आली आणि पत्नीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आता वारीला जावं का घरची सोय लावा? पण वारकऱ्याला वारी जवळ आल्याच्या नंतर घरचं काही आठवत नाही महाराज. संपदा सुहळा नावडी मनाला, लागला टकळा पंढरीचा, गावी पंढरीशी आवड मानसी, कधी एकादशी आषाढी. वारकऱ्याची दिंडी निघाली पंढरपूरला. चोकोबारायनं पाहिली दिंडी, डायरेक्ट घरचा काहीच विचार केला नाही. घरी काही किराणा आहे नाही, हे काहीच नाही. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेत पत्नीला. गेले दिंडीत निघून महाराज. चोकोबाराया दिंडीमध्ये पंढरपूरला गेले, पण चोकोबारायाची घरची काळजी देवाला महाराज. तयाची चिंतवनी मदती पडली. देवाला चिंता महाराज भक्ती करणाऱ्या भक्ताची. चोकोबाराया पंढरपूरला गेले आणि देवानं पंढरपूर सोडलं. चोकोबारायाच्या घरी काय काय लागते सगळा किराणा भरला. बाळातपणाचं सगळं साहित्य घेतलं, गटुड बांधलं, एवढं महाराज देव चोकोबारायाच्या घरला. चोकोबारायाची पत्नी विचार करायली. रात्र झाली, 8-9 वाजलेत, मालक घरला येत नाहीत. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. दरवाजा लावून घेतला. गरीबाला पहिलं कोणी बोलायचं की नाही, लई गरीब परिस्थिती. गरीबाचं चिन्ह लई बेकार, गरीब येऊच नाही माणसाला. कोणी बोलायचं नाही काय नाही. एकटीच बाई कवाड लावून घेतलं. विचार करायली, मालक कसं काय येणार, मालक कोणीकडे गेले असतात. पत्नीला, चोकोबाराच्या पतीला माहित होतं, ज्या अर्थी मालक घरला येईनात त्या अर्थी गेले पंढरपूरला. महाराज घरला नाही आले म्हणजे त्या अर्थी घरच्या बाईनं ओळखायचं की गेले कुठंतरी सप्त्याला, नाही मोतीराम महाराजांच्या नियमाला. महाराज कुठं जाणार दुसरीकडे? आता काय करणार, मालक येत नाहीत, आता कसं होईल असं विचार करायला. तितक्यामध्ये भगवान परमात्म्याने चोकोबाच्या बहिणीचा वेळ धारण केला. आले आणि कवाडावर थाप उघडा दार हाका मारे, बहीण झाला शारंग, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी दार उघडा म्हणली, हाक मारली त्या चोकोबाच्या बहिणीनं. महाराज काय आनंद झाला चोकोबाराच्या पत्नीला. दरवाजा काढा. माय बरं झालं बाईसाहेब, तुम्हाला देवानं धाडून दिलं. मालक तर आमची कुणीकडे गेली की.
आता देवानं धाडून दिलं का देवा? बरी झाली बाई तुम्हा देवानी धाडिली, पती माझे गेले कोणीकडे. बरं झालं तुम्हाला देवानं धाडलं. त्या बहिणीने सांगितलं देवानं धाडलं नाही. माझ्या घरला आले, मला म्हणले मला वारीला जायचंय, आमच्या घरी बाळातपण करायला जाय. म्हणून दादानं धाडलं मला. बरं झालं आला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. दुसरी दिवशी बाई बाळातीन झाली महाराज. योगायोगानं मुलगा झाला तुकोबारायला. काय देवाला आनंद झाला महाराज. भक्ताचा लई देवाला आनंद होतो महाराज. देवानं महाराज सगळ्या गावामध्ये साखरपान वाटायला सुरुवात केली. आता तिथे काय कमी महाराज, गटुडं तर एवढं एवढंच होतं, पण त्या गटुड्यातून काही काढलं तर तशाला तसंच राहू लागलं. काही काढले केली सगळ्या गावात साखर वाटली महाराज. तर साखर वाटत असताना हे लोक गुणाने खात नाही. उगत तुम्ही रस्त्याने साखर वाटत जा, गुणाने खायची कशाची साखर? तसं लोक काय म्हणू लागले, साखर कशाची आहे? ही बाई मागत होती, पुढी वाटू लागले पोरं, ही बाई मागत होती महाराज. कशाची साखर आहे म्हणल्यावर त्या बाईने सांगितलं, माझ्या तुकोबासी पुत्र झाला, माझ्या तुकोबासी पुत्र झाला, माझ्या शर्करा सर्व ही आतिशी, माझ्या तुकोबासी पुत्र झाला. सगळ्या यातीमध्ये साखर वाटली महाराज. माझ्या भावाला माझ्या दादाला मुलगा झाला म्हणून लागली ती बाई. नुसती साखरच वाटली नाही तर बारशाचा मोठा कार्यक्रम केला. सगळ्या गावाला चुलबन जेवायला. लोक तर तोंडात बोट बोलू लागले, काय चोकोबरायची बहीण श्रीमंत म्हणले, ह्याच्या घरी खाला नाही म्हणले, चोकोबरायच्या घरी 4 दिवस चूल पेटत नाही. बहीण श्रीमंत म्हणले, केवढा कार्यक्रम केला बहिणीनं. सगळ्या गावाला चुलबन जेवायला. लेकराला भारीचे दागिने कपडे, त्या चोकोबराच्या पत्नीला भारीचे कपडे. काय कमी आता ह्या बहिणीला, सगळं ब्रह्मांड तिच्यात आलं. महिना 5 वार बाळात पण केलं देवानं. आषाढी वारी महिना 5 वार 1.25 महिन्याची ते 1.25 महिना झाला. महाद्वारचा काला झाला की चोकोबऱ्या तिकून निघाली गावाकडे. चोकोबऱ्या तिकून निघाली की ह्या बहिणीने बी सांगितलं, बाई मी आता माझ्या घरला जाते, महिना 5 वार राहिले, आता कवर राहू. मै बी मालक लय दाडत म्हणली वाट बघत असताना. चोकोबऱ्याच्या पत्नीने सांगितलं, बाई महिना 5 वार बाळात केला, आता कसं जाता तुम्ही, येऊ द्या मालकाला. मालक आल्यावर मालकाला परभणीला धाडी दे आणि चांगली भारीची एक लुगडा आणायला लावते. ती बाई म्हणली, हे बघा म्हणली, बाई तुमचं लुगडं बी नको मला. बरं लुगडं नाही तर ना एखादा चोळीचा खण तरी शिवू द्या. चोळीचा खण सुद्धा नको म्हणून घराच्या बाहेर पडणं महाराज. आता ती बाई का आताच्या ह्या बायावर होती का महाराज? बघा आपल्या बाया बी जाऊ द्या सोयऱ्याच्या इथं परभणीला जाऊ देतात, ते लुगडा आणू देतात आणि मग तिची घडी मोड्यावर मग ती नेसत ही मा मी का त्याच्यासाठी आलती की काय, उगच कुठा नाही केला. गुंडाळीत मग म्हणायचं उगत राहू द्या माय, मी का त्याच्यासाठी आलते का, उगत कुठा नाही केला. गुंडाळाली कशाला, राहू दे की मग. ह्या बायासारखी नव्हती महाराज ती बाई. ती बाई नकम म्हणून घराच्या बाहेर पडली. थांबा पाही तुम्हा शिरीते मी थोडे, थांबा पाही तुम्हा शिरीते मी
अलगे वनमाळे म्हणतसे. नक्का म्हणून घराच्या बाहेर पडणं महाराज. गेली बाई महाराज पंढरपूर. इकडं चोकोबारा शिवारामध्ये आले. शिवारात आल्यावर मग ध्यान आले घराकडं. घरी काय अवस्था झाली असं विचार करायला मग. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले ती पत्नीला. घरी काही साहित्य नव्हतं. शिवारात आल्याच्या नंतर गुरकी पोरं ढोरं चावू लागले. त्याची भेट झाल्या. महाराज आले का म्हणले तुम्ही पंढरपुराहून? तुमची बहीण आलती म्हणले. काय थाट झाला म्हणले. बाबा सगळ्या गावाला चुलबन जेवण केलं म्हणले तुमच्या बहिणीनं. तुम्हाला मुलगा झाला. काय उत्सव केला म्हणले तुमच्या बहिणीनं. चोकोबरा म्हणले नक्की आपली टिंगल करायला. कारण चोकोबऱ्याची बहीण चोकोबऱ्या घरला गेल्यावर वाकड तोंड करू लागली. बोलवणे गेली सुद्धा महाराज. भाऊ श्रीमंत असल तर बहीण बोलत असते. जोवरी चाली मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा. गरीब भावाला काची बहीण बोलते महाराज. नक्की म्हणले हे गोष्टी आपली टिंगल करायला म्हणले. काहीतरी घर बरं वाईट झालं म्हणले. करू द्या म्हणले टिंगल. आता त्याचे दिवस आहेत. कारण महाराज लोकांची टिंगल करतातच लोक. आता आम्ही कीर्तनाला निघाले का नाही उगा आमची टिंगल करतात लोक. हा बरं चालायला आता तुमचं. हा महाराज कुठे आज तुमचा खेळ. कीर्तनाला खेळ बघा. रोज एक नमुना भेटते. आता कोणाकोणाच्या नादी लागाव. उभं लक्ष द्यायला जमत नाही महाराज. लय नमुने भेटतात आम्हाला. मजा आहे तुमची महाराज. आता तर गाडी घेतली. देखवत नाही या लोकांना. मोकळ्या लोकांना काय टिंगल करायला म्हणजे आता कोणत्या त्याची दिवस आहेत. घरी आले चोकोबराया. त्या चोकोबराची पत्नी असेल मग तोंड करून बसली महाराज. मांडीवर लेकराला घेतलंय. भारीच मोडा अंगावर. चोकोबऱ्यानं दारातूनच पाहितल्या बरोबर विचार करू लागले. एकदमच घर बदलून गेलं ना. काय म्हणजे घर नंबर सुटला असेल की काय विचार करायला. सगळं वातावरण घरातलं बदललं होतं देवानं महाराज. गेले घरी. पत्नीनं सांगितलं. काय सांगा म्हणजे बरं झालं तुम्ही बाईला झाडून दिलं. महिना 5 वार बाई राहिल्या. बाईला थांबा म्हणलं तर राहिल्या बी नाहीत. हे बघा आत्ताच गेले बघा. तुम्ही येणं बाई झाली. चोकोबरा कशाची बाई आली. धन्य भाग्य तुझी भेटी झाली. कैसे बाई येते आले पांडुरंग. 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 कैसे बाई येते आले धन्य भाग्य तुझी भेटी झाली. भगवान परमात्माची तुला भेट झाली म्हणजे कशाची बाई आली. चोकोबऱ्याच्या घरी देवानं बाळातपण केलं महाराज. विटेवर गेल्याच्या नंतर आई साहेबांनी विचारलं देवाला. देवा महिना 5 वर कुठे गेलतात तुम्ही? गेलतो म्हणले माझ्या भक्ताचं काम करण्यासाठी. कोणतं काम केलं आई साहेबांनी ओळखलं. ते अंदाजावरूनच महाराज
ती बाळातपण करणाऱ्या बाईला लांबून बाया ओळखीतात महाराज. ती बाई लांब दिसली की लांब. देवानं बाळातपण केलं, आई साहेबाला काम कळणार नाही महाराज. काय देवा 16,108 पत्न्या तुम्हाला एखादीला धाडलं असतं, दुसरी नाही गेली असली, मला म्हणलं असतं तर मी जात होते. हे काम बायाचं आहे. मी काम केलं असतं तुमचं. विठाला भगवंतानी सांगितलं माझ्या भक्ताचं काम मी दुसऱ्याच्या हाताने करत नाही. भाविकाचे काज अंगे देव करी, काळी धर्मा घरी उच्चिष्टते. स्वतः भगवान परमात्मा भक्ताचं काम करतात, सांगायची गरज नाही महाराज. ते वर्णन जगद्गुरु तुकोबऱ्या करायलेत महाराज. न सांगता करी सर्व काम